हाय फ्रेंड्स, सकाळी लवकर उठून चहा नाश्ता वगैरे झालेला होता. मला प्रिशाला अंघोळीला घ्यायचं होतं. मग काय पोर्चमधलं मस्त सगळं पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेतलं, कारण की मी प्रिशाला इथेच अंघोळ घालत असते. मग प्रिशाला तेल मॉलिश वगैरे करून अंघोळीला घेतलं, तिला अंघोळ घालून घेतली. मग तिला सगळं व्यवस्थित तिचं आवरून वगैरे घेऊन तिला मस्त गुंडाळून झोक्यामध्ये टाकलं होतं. आणि हे बघा तिचे कसं वळवळ वगैरे चालूच होती. ती काय लवकर झोपली नाही. मग ती झोपल्यानंतर मग कपडे वगैरे असे सगळे पसारा होता, तो कपडे मशीनला लावून दिले, झाडून घेऊन घेतलं आणि भांडे वगैरे घासून घेतले. तोपर्यंत मशीनही झालेली होती माझी. मग लगेचच कपडे वाळत घालून घेतले पहिले. मग काय सकाळी पोळ्या केलेल्या होत्या, मग आता भाजीच करायची होती. तर मी गवारीच्या शेंगांची भाजी आज करणार होते. गवारीच्या शेंगा मस्तपैकी धुवून वगैरे घेतल्या, पाणी वगैरे टाकून त्यात मीठ टाकून त्या उकळायला लावून दिल्या होत्या. तोपर्यंत मिरची लसूण जिरे याचं वाटणही मी करून घेतलं आणि वाटण होईपर्यंत काय मस्त शेंगा उकडलेल्या होत्या. मग लगेचच म्हटलं आता फोडणी देऊन घ्यावी शेंगांना. मग जिरे मोहरी वगैरे आणि जे मिरची लसूणचं वाटण होतं ते टाकून दिलं. मस्तपैकी ते सगळं परतून वगैरे घेतलं. मग हळद हिंग मीठ हे सगळं त्याच्यामध्ये टाकून आहे ना, शेंगा उकडलेल्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या, हलवून वगैरे घेतलं. आणि मग काय शेवटला दाण्याचा कूट टाकून दिला, कोथिंबीर, अशी मस्तपैकी गवारीच्या शेंगांची भाजी केलेली होती. कुरडई तळली होती. यांचं चाललं होतं की कुरडई वगैरे तळ. मग कुरडई वगैरे तळली होती. आमचं जेवण वगैरे झालं होतं. मग काय संध्याकाळी आम्हाला उपासनेला जायचं होतं. मग म्हटलं आता पटकन बाहेरचे कपडे आणून घेतले, कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, प्रिशाला आवरून दिलं. ह्यांचं आवरून झालेलं होतं. हे बघा ह्यांचं कसं चाललं होतं. मग माझीही तयारी करून घेतली. मग काय थोडासा टाईम होता, मग थोडासा व्हिडिओ वगैरे प्रिशासोबत फोटो वगैरे काढून घेतले, कारण ती खूप क्यूट दिसत होती. मग आम्ही लगेचच निघलो उपासनेला जाण्यासाठी. आणि मग आम्ही उपासनेला गेलो. तर हे बघा तिकडे असं सगळं काही सेटअप असतो, म्हणजे असं वगैरे सगळं उपासना वगैरे असते. तर मग आम्ही उपासना करून घेतली. प्रिशा शांत होती. थोडीशी नंतरनं जरा कुरकुर करायला लागली होती, कारण तिला झोप आलेली होती. मग काय ती झोपून गेलेली होती आणि सगळा एवढा आवाज होता तिकडे, इतक्या जणांचा, टाळ्यांचा वगैरे आवाज होता, परत टाळ वगैरे असं सगळं वाजत होतं. पण ती काय, तिला काही फरक पडत नव्हता. ती एकदम शांततेने झोपून घेतलेलं होतं. मग आमची उपासना झाली, पाया वगैरे आम्ही पडून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.